हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं समरन ते रोहनच्या घरी भेट देऊन आपल्या घरी येतात. तेव्हा आदिरा घरी खूप एक्साईट असते. ती इतकी उड्या मारत असते आणि मल्लिकाला विचारत असते की मम्मा सांग ना मला काय झालं लग्नाची बोलणी काय तारीख ठरवली, सगळं ती आशेने विचारत असते. पण तिची आई एकही शब्द बोलत नसते. आदिरा पुन्हा पुन्हा विचारत असते मम्मा सांग ना काय झालं आहे. तुम्ही गेल्यापासून मी 2 तासापासून इथेच बसली क्रॉस फिंगर करून. मला इतकी घाई झाली की तिकडेच काय झालं असेल. मी फक्त फिजिकली इथे होती, मनाने पूर्ण तिकडे होती. सांग ना मम्मा काय झालं आहे ते म्हणून. तेव्हा मल्लिका शांत बसते आणि बोलते की ती एक ऑफर दिली आणि सगळे शांतच बसले. तेव्हा आदिरा थोडी शांत होते आणि बोलते ऑफर? मम्मा नीट सांग काय बोलतेस तू, कसली ऑफर? तेव्हा मल्लिका बोलते घर जावई होण्याची. तेव्हा आदिरा शॉक होते आणि बोलते की घर जावई होण्याची ऑफर आणि कोणी कोणाला दिली? तेव्हा मल्लिका बोलते तुझ्या पिंट्या दादाने रोहनला. तेव्हा आदिरा बोलते काय बोलतेस आई तू, पिंट्या दादाने? तेव्हा मल्लिका बोलते हो, समरने रोहनला ऑफर दिली. आणि सगळे शांत झाले. बिचारा रोहनचा किती सेल्फ रिस्पेक्ट हार्ट झाला. मला ना रोहनचं खूप वाईट वाटलं गं. त्याच्या आईवडिलांचं पण खूप वाईट वाटलं. त्याच्या घरची माणसं बिचारी खाली मान घालून उभे होते. तेव्हा आदिरा चिडचिड करायला लागते की पिंट्या दादा असं बोलला रोहनला घर जावई होण्याबद्दल, आणि असं का बोलला पण तो? तेव्हा मल्लिका बोलते ज्या मुलाने तुला स्वाभिमानाने जगायला शिकवलं, वावरायला शिकवलं आणि त्याच्याबद्दल असा घर जावई. तेव्हा आदिरा बोलते की मला नाही आवडलं हे. मला मान्य आहे की त्याचं घराची फॅमिली छोटी आहे, त्याचं घर छोटं आहे, म्हणून त्याने आपल्याला घरी बघायला बोलवलं आणि त्याला अशी ऑफर दिली की तो इथला घर जावई होऊन राहील. तेव्हा मल्लिका आदिराचे कानं भरायचे काम करते. आदिरा चिडचिड करत जाते आणि समरकडे जाते आणि समरकडे चिडचिड करायला लागते की तू रोहनला अशी ऑफर दिली, तू रोहनचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवला नाहीस. दादा मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, असं तसं आदिरा बडबड करत असते. समर काही बोलणार पण आदिरा काही बोलूच देत नाही. ती त्याला पूर्ण बडबड करत असते की अरे माझ्या मनाचा प्रश्न आहे, लग्न मला करायचे, माझं मन आहे की नाही, सगळे आपली मनमानी करताय. मल्लिका आणि अंशू बाहेर राहून ऐकत असतात. समरमध्ये आणि आदिरामध्ये त्यांना भांडणं लावायची असतात. आदिरा बडबड करून तिथून निघून जाते. आदिरा समरच्या रूममधून निघून जाते. ती खूप चिडचिड करत ती स्वानंदीला फोन लावते आणि रडत रडत बोलते की नंदुताई फोन उचल नंदुताई. स्वानंदी फोन उचलते. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताई फर्स्ट ऑफ ऑल आय एम सॉरी. तेव्हा स्वानंदी बोलते की काय झालं? तेव्हा आदिरा बोलते की सॉरी की माझ्या दादाने ते रोहनसाठी घर जावायची ऑफर दिली त्याबद्दल. असं कसं करू शकतो तो? रोहनला काय वाटलं असेल नंदुताई, मला खूप वाईट वाटते. तेव्हा स्वानंदी तिला समजवत असते की अगं त्यांना तो पर्याय योग्य वाटला म्हणून ते तसे बोलले, त्यांच्या मनात तसं काही नसेल. आपल्या प्रेमापोटी, आपल्या बहिणीच्या प्रेमापोटी ते तसे बोलले. तेव्हा आदिरा बोलते की पण हे चुकीचं आहे ना नंदुताई, रोहनला काय वाटलं असेल, मला बिलकुल आवडलेलं नाही आहे हे. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं बाळा तू जरा शांत हो. तेव्हा आदिरा स्वानंदीला सांगत असते की माझं रोहनवर खूप प्रेम आहे, कसं आहे काय ते सगळं सांगत असते आणि तो हर्ट झालेला मला आवडणार नाही. तेव्हा आदिरा चिडचिड करत स्वानंदीला सांगत असते की आता मी कोणाचं ऐकणार नाही आहे, आता मला काय करायचं आहे ना ते मी करून दाखवेल. आणि असं बोलून आदिरा फोन ठेवते. तेव्हा स्वानंदीला थोडंसं वेगळं वाटतं की ही पोरगी काय करणार आहे म्हणून. इकडे रोहनची आई रोहनला ओरडत असते की रोहन तुला कळतं का रे, चांगला घर जावई होण्याची संधी होती आणि तू सोडून दिलीस. तेवढ्यात दरवाजा वाजतो. स्वानंदी बोलते की बस रोहन मी ओपन करते. स्वानंदी दरवाजा उघडते तर काय आदिरा समोर उभी असते. स्वानंदी आदिराकडे बघून थोडी चकित होते. बघते तर आदिरा पूर्ण बॅग वगैरे घेऊन आलेली असते. तेव्हा स्वानंदी थोडी चकित होते आणि बोलते की आदिरा ये ना आत ये. आदिरा आतमध्ये येते घरात. इकडे आदिराची आजी आदिराच्या खोलीत जाते आणि तिला विचारत असते की आदिरा उठलीस का बाळा? तेव्हा आदिराची आजी रूममध्ये येते आणि बोलते की काय सकाळी सकाळी काळं करून ठेवलं आहे, हे पडदे जरी उघडले ना मस्त उजेड येतं आतमध्ये आणि हे लाईट्स वगैरे बंद करून ठेवले आहेत. तेव्हा आदिराची आजी वॉशरूममध्ये दरवाजा वाजवते आणि बोलते की आदिरा बाहेर आहे, अगं मी आहे. तेव्हा आदिराच्या आजीला काहीतरी चिठ्ठी दिसते आणि आजी घाबरते आणि बेडवर बसते आणि मल्लिकाला आवाज देते. मल्लिका तिथे येते आणि बोलते की मल्लिका ही चिठ्ठी बघते.
तेव्हा आजी बोलते की अगं आपली अदिरा घर सोडून गेली. इकडे अदिरा रोहनच्या घरात येते. रोहनला बोलते की रोहन प्लीज मला नव्हतं माहिती, मला खरंच माहीत नव्हतं मला याच्यातलं की पिंट्या दादा असं काहीतरी बोलेल. रोहन बोलतो की अदिरा तू इथे कशी आली आहेस मला सांग. तेव्हा अदिरा बोलते की रो मी ते घर सोडून आली, मला नाही जायचं त्या घरात, मला ती माणसंही नको, त्या माणसांची श्रीमंती नको आहे, मला काहीच नको आहे, मला याच्यातलं खरंच काही माहीत नव्हतं. पिंट्या दादा असं बोलेल माझा विश्वासही बसत नव्हता. म्हणजे मी वेगळं इमॅजिन करते आणि पिंट्या दादा त्याच्या उलटच बोलला. मला खरंच माहीत नव्हतं आणि म्हणून मी कायमचं घर सोडून आली आहे. इकडे आजी समरकडे येते आणि समरला सांगते की समर आपली अदिरा घर सोडून गेली, ही बघ काय चिठ्ठी लिहून गेली म्हणून. समर चिठ्ठी वाचतो. तेव्हा तेव्हा आजी बोलत असते की काय ही मुलगी असं करेल मला वाटलंच नव्हतं. तेव्हा अदिराची आई बोलते की मला माहीत होतं ना, पण ही मुलगी हाताबाहेर गेली. ती परत इमोशनल होऊन समरला सांगत असते की लोक काय म्हणतील, हिला वडील नाही आहे, मग आईने हिला वळणच नाही लावलं, लोकांमध्ये काय होईल. मल्लिका असं तसं समरला बोलत असते. तेव्हा समर बोलतो की काकू तू बिलकुल काळजी करू नको, मला माहिती आहे तिला कसं आणायचं ते. इकडे स्वानंदी अदिराला समजत असते. स्वानंदीची आई तिला सांगत असते की अगं तू असं कसं घर सोडून आली, असं तसं त्यांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात समरचा तिथे कॉल येतो. तेव्हा रोहन बोलतो की अदिरा कॉल उचल. इकडे समर बोलत असतो की अदिरा माझा फोन का उचलत नाही, फोन का कट करतेस. तेवढ्यात तिथे अंशुमन येतो आणि बोलतो की आय होप शी इज ओके. इकडे अदिरा आपला फोन स्विच ऑफ करते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अदिरा बाळा. तेव्हा ते बोलतात की अदिरा बाळा त्यांना कळायला नको का तू इथे आहेस म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की हो बाळा त्यांना कळायला नको का तू इथे आहेस म्हणून ते. तेव्हा अदिरा बोलते की मला प्लीज मला त्यांना कळवायचं नाही आहे, मला माहिती माझी फॅमिली कशी आहे आणि ताई तुम्हाला पण मी नको असेल तर तसं सांगून द्या, मला काही प्रॉब्लेम नाही, पण मी त्यांना कळवणार नाही आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही पण त्यांना कळवू नका की मी कुठे म्हणून. तेव्हा अदिरा रोहनलाही बोलते मी इथून निघून जाऊ का सांग मला, तसं मी इथून निघून जाईल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आदिरा म्हणते तुम्हाला नको आहे का मी इथे, मग मी निघून जाते. तेव्हा आदिरा जायला लागते. तेव्हा स्वानंदी तिला अडवते. तेव्हा बोलते की आदिरा तू पहिले शांत हो. तेव्हा आदिरा चिडचिड करते की ही वेळ शांत बसायची नाही आहे ताई, मी त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे, मला माहिती ते कसे आहेत. इकडे मल्लिका चिडचिड करत असते की माझी मुलगी भोळी आहे, तिला काही झालं तर असं तसं. तेव्हा आजी बोलते की एकतर ती घरात नाही आहे आणि ही काय बोलते. तेव्हा समर बोलतो की अगं तिला टेन्शन येते म्हणून ती बोलते. तेव्हा तेव्हा मल्लिका बोलते की त्या मुलाचं नाव, त्या रोहनला फोन कर. तेव्हा समर बोलतो की हो मला सुचलंच नाही. समर रोहनला फोन करतो. इकडे रोहनचा फोन वाजतो. तेव्हा रोहन आदिराला बोलतो की बघ समर सरांचा फोन आहे आणि मला तो उचलावाच लागणार आहे. तेव्हा आदिरा बोलते की तू त्याचा फोन उचलायचा नाही आहेस. तिला तिथे चाकू पडलेला दिसतो. ती चाकू घेते आणि बोलते की जर तू त्यांचा फोन उचलला तर मी काहीही करून घेईल, त्याला आपलं लग्न होऊ द्यायचं नाही आहे आणि आपलं लग्न झालं नाही तर मी काहीही करून घेईल म्हणून ती धमक्या देत असते. तेव्हा रोहन आदिराला सांगत असतो की अगं आदिरा मी फोन नाही उचलला तर ते चिडतील माझ्यावर. तेव्हा आदिरा बोलते की तू फोन उचललास तर मी खरंच ही नाईफ माझ्या हातावर चालवेन. तेव्हा रोहन बोलतो की प्लीज 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 मी फोन खिशात ठेवतो, हे बघ पहिले तू शांत हो. तेव्हा स्वानंदी बोलते की अदिरा प्लीज शांत हो राजा, हे बघ रोहनने फोन खिशात ठेवला आहे ना, मी तुझ्या जवळ येणार आहे आता, तू इम्पल्सिव्ह वागणार नाही आहेस, प्लीज शांत हो. तेव्हा स्वानंदी हुशारीने आदिरा जवळ जाते, तिच्याकडनं हळूच सुरी घेते. तेव्हा आदिरा सुरी देते. स्वानंदी सुरी बाजूला ठेवते. आदिरा पटकन स्वानंदीच्या गळ्यात पडते आणि रडायला लागते. तेव्हा स्वानंदीला धीर देते आणि तिथेच एपिसोड संपतो.